सर या ठिकाणी जर आपण आता जर मार्च पास्ट करत आहे तर लोकांना म्हणजे काय दाखवणार आहे आपण की इकडे कुठला तरी संवेदनशील क्षेत्र आहे की कसं काय आपण मार्च पास्ट लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त आलेला आहे आणि आपली रुटीन प्रोसिजर असते की जो बंदोबस्त आलेला असतो त्याचं आपण पथसंचलन करणं, रूट मार्च करणं आवश्यक असतं. तर ही जस्ट सुरुवात आहे. पूर्ण शहरामध्ये हा रूट मार्च होणार आहे. सर एकूण किती सीआरपीचे जवान या रोड शो मध्ये राहणार आहे? सीआरपीचे एक प्लाटून इथं आलेला आहे. रिक्रूट जवळपास म्हणजे 50 रिक्रूट आहेत, होमगार्ड 60 आहेत आणि जिल्हा पोलीस जवळपास म्हणजे 60 आहेत. सर एकूण किती मतदान केंद्रावर किंवा कोणत्या मार्गाने आपण मार्च पास्ट करणार आहे सर? सध्या हा आपल्या डिव्हिजनमध्ये सगळ्या ठिकाणी घेणार आहोत. बोईसरमध्ये आता सध्या बोईसरमधील सर्वच आपण गावातून फिरवून घेतोय आपण. आता इथून अवधनगर आहे, नवापूर नाका स्टेशन असेल, ओसवाल असेल, वंजारवाडा असेल, सगळ्याच ठिकाणी आपण बोईसरमध्ये हा पथसंचलन करीत आहोत. सर असं कुठल्या तरी संवेदनशील मतदान केंद्र आहेत काय आपल्या क्षेत्रामध्ये? नाही, बोईसरमध्ये तसं संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील असे वर्गवारीमध्ये कुठलंच म्हणजे मतदान केंद्र नाही आहे.